दादामुळे आमच्याकडे भरपूर कामं झालेत। आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं सभागृह या ठिकाणी झाल्याच्या नंतर एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी शिवाजीदादांनी उभं केलं। आमच्या खडकवाडी गावातून छोटीशी वस्ती असून सुद्धा म्हणलं आम्हाला सभागृह पाहिजे कानिमनाथ मंदिरापाशी, त्यांनी लगेच त्यासाठी 25 लाख रुपये टाकले। नळाला सुद्धा पाणी दादामुळे झालेले आहे। आम्हाला प्रश्न होता पाण्याचा, तो शिवाजीदादांनी तो सॉल्व्ह केलेला आहे। कोरोनाच्या काळात दादांनी धान्याचं वाटप असेल, इंजेक्शनचे त्या ठिकाणी तुटवला सुद्धा सुविधा करण्याचं काम दादांनी त्याच्या पाठीमागे उभं केलं। त्यांच्यामुळे आज आमची ग्रामपंचायत उभी राहिलेली आहे। 10 लाखापासून तर 1 कोटीपर्यंत सगळ्या गावांनी दादांनी भरपूर असा विकास केलाय। आम्ही शाळेची इमारत अशी म्हणजे मोडकळी झाली होती, दादांनी आम्हाला 6 महिन्यात याचे प्रस्ताव सादर करून 19 लाख रुपये निधी त्या इमारतीला, तो निधी मंजूर आमच्या गावाला आला। सर्व शिक्षा अभियान योजनेतून दादांच्या जवळजवळ 98 शाळा अशा प्रत्येक गावाला दादांनी त्यांच्या माध्यमातून दिल्या। जनतेच्या पाठीमागे काल पण होते, आज पण आहे आणि उद्या पण असणार आहे। त्यामुळे दादा हे जनतेतल्या मनातले खासदार आहे आणि ग्रामीण मतदार हे दादांच्या पाठीशी उभे आहेत। 2024 ला दादा देई अमोल कोल्ह्याला धक्का, शिवाजीदादाच येणार।